सताना ए लाडो ये चलिए ऐसे नहीं कर लॉलीपॉप से साहिल दादा को बोलती थी विदा दादा कब आएगा विदा दादा आहे नॉर्मल पर करावानी नाही हा एकदम फिटिंग छान वाटती हा करतो आता बेल वाजन बघा टिंग डिंग अरे सच वाजली हो गया था क्या क्या हुआ चला तो ये चलो चलो कितना लगाना साहिल दादा को शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर दिवसभर ना व्हिडिओ खूप म्हणजे छान बनवला बरं का मी दिवसभर पण मला नव्हतं माहिती की संध्याकाळी विराज आल्यावर म्हणजे माझं खूप सारं टेम्पर हालून गेलं डोकं म्हणजे एकदम गरम झालं होतं मला सांगतेच मी काय झालं आहे आज तर मावशी चपात्या करून गेल्या होत्या आणि लाडूचे पप्पा मला म्हटले की मला टिफिन दे मला जायचं आहे ऑफिसला पण मला भाजी पोळी नको देऊ मला तू बटाट्याचे पराठे बनवून दे मला ते आवडतात मग ते मी बनवायला घेतलं आहे इकडे एक ताई बोलली रेसिपी दे तर बटाटे उकडवले आहे बघा असे आणि फक्त नाही का हिरव्या मिरच्या लसूण थोडंसं जिरं कोथिंबीर वाटायचं आहे थोडंसं अद्रक पण ते सगळं मिक्स करून आहे ना असं बटाट्यामध्ये हे सगळं असं मॅच करून भरायचं आहे पराठे बनवायचे किती सिम्पल आहे रेसिपी ही खूप तूप लावत असते मी इकडे दही वगैरे त्यांचं सगळं टिफिन पॅक केलं आहे आणि ते चाललं आहे आणि लाडूने बघा काय केलं आहे आता जाने दो मुझको है जाना प्राइवेट नौकरी वाले को सताना ए लाडो ये ठीक नहीं लाडूने कपडे वाट टाकले दरवाजा लॉक केलाय जाऊन द्यायचे नाही पप्पाला लाडू किती पण दरवाजा लॉक केला तर पप्पाला जावंच लागणार आहे ऑफिसला चल हो बाजूला लाडूचं काय करत अवघड आहे बाई पोरगी हट सर जाऊ दे पप्पाला ऑफिसला हट ये खोल दरवाजे चल तिने पुरा लॉक केला ब्लूबेरी रेड कलर का लॉलीपॉप चाहिए अच्छा च्युइंगम वाला लॉलीपॉप अच्छा रेड वाला नहीं मिलेगा तो किस कलर का आ जाओ हटिए चलिए ऐसे नहीं करते चलिए अरे पापा आ रहे दो सिर्फ ऑफिस में काट मार के आ जाएंगे कार्ड भर के आएंगे चलिए आ जाइए बताओ क्या चाहिए बताइए चलो आपको नहाना है इसको अभी ठीक हम पिज्जा भेज देंगे कुछ मत भेजिए यार बाहर का क्या भेज देंगे बेटा चॉकलेट ठीक अच्छा हम चॉकलेट भेज देंगे दीजिए जाओ चलो जा चॉकलेट भेज देंगे मैं आता हूँ लाडू ठीक है विदा दादा भी आएगा हाँ मेरा दादा आने वाला है आज बाय पापा बाय बोलो ए चलो जाने दो चलो पानी यहाँ स्लिप करोगे चलो बाय पापा कब आओगे कितने देर में आओगे हाँ बाय आई लव यू पापा लॉलीपॉप लाना मेरा पापा पापा आई लव यू तिच्या पप्पांचा राग आहे ना पुरं त्या साहिलवर काढते बघा त्याला उठवती आहे झोपलेला आहे साहिल अजून पण 11:30 साहिल झोपला आहे ती बघा कशी करते रे बाबा ऐसे नहीं उठाने का बेटा ऐसे नहीं उठाने का ऐसे नहीं उठा पापा गेले ऑफ पहले मैं बोलूंगी हेलो सुबह सकार के साथ तुम्हें जय महाराष्ट्र पापा गेले आहे ऑफिसला लाडूचे आंघोळ वगैरे झाली आहे बघा नवीन टी शर्ट घातला आहे आणि आज कोण येणार आहे विराट दादा हां विराट दादा येणार आहे मैं कब से साहिल दादा को बोलती थी विदा दादा कब आएगा विदा दादा की छुट्टी इसलिए आ रहा है क्योंकि साहिल दादा बोलता है विदा दादा की जब स्कूल की छुट्टी रहेगी ना तो वो आएगा अब फाइनली मैं एक्साइटेड हूं आज विराट दादा आने वाला है मैं एक्साइटेड हूं मैं एक्साइटेड हूँ तर ए थांब मी ना काही शॉपिंग केली आहे मिशोवरनं रक्षाबंधनसाठी मला तर ते तुम्हाला खुशबू आ रही आहे तर मी ते तुम्हाला दाखवते हा काय घेतलं आहे खूप छान आहे एवढं स्वस्त आहे म्हणजे आपण असं बाहेर गेलो ना आपल्याला तेवढं स्वस्तमध्ये कुठं काही भेटणारच नाही मी स्वतःला मागवलं आहे कानातले आहे अजून बांगड्या वगैरे आहे एकवर एक फ्री आहे ते सगळं तुम्हाला दाखवते मी तुम्ही हा व्हिडिओमध्ये तर त्याला सगळं ठेवलं तिकडे आतमध्ये आणि ब्लाऊज तर एवढे छान ब्लाऊज आहे ना मी ना 3-4 ब्लाऊज मागवले आहे म्हटलं जे बसेल ते बसेल पण ते सगळे ब्लाऊज एकदम मला फिटिंगमध्ये आले आहे आणि एकदम छान ब्लाऊज आले आहेत तर दाखवते चला लाडो चला
साहिलचा नाश्ता धर. पराठे. हां चांगलं म्हणले का. रसगुल्ला देते, लाडूचा फेवरेट. हे घे लीजिए. त्यातलं ना ते रस असं काढून तिला देत असते मी खायला. कोलकाता की आहे ना, इसलिए रसगुल्ला खाती आहे. वय तिचं लय फेवरेट आहे हे रसगुल्ला. लाडूला भेटायला आल्यावर लाडूला रसगुल्ला घेऊन या. इकडे बघा, चला भरपूर सारे आहेत, ब्लाऊज पण आहेत, सगळं दाखवून देते एकाच व्हिडिओमध्ये. लाडू हटो बाजू, हटो हटो. हात तू दूर से देखना बेटा अच्छे से. हे बघा फुग्याची बाई आहे, पटापटा दाखव द्या, जास्त वेळ नाही लागणार. मागून याला नॉट आहे, अशी दोऱ्या पण आहे. ठीक आहे, दर लाडू तू घडी करा याची तिकडे जाऊन बघा. जा घडी करून टाका पिशवीमध्ये. धर बेटा पिशवीत ठेव, तुम घडी करा मी दिखाऊंगी. हां तर हा बघा, ह्याचा जो मागचा गळा आहे ना, पाठीमागचा लय भारी आहे, हाताला असे दिलेले आहेत तिकडे. हे सगळे तुम्हाला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये घातलेले बघायला भेटतील की कसे आहेत. याचा गळा आहे ना असं, इथे हा असा आहे आणि इथे सुद्धा हे असे नॉट आहे. हां तो घातल्यावरच कळलं तुम्हाला, म्हणजे असा वेगळ्या टाईपचा गळा आहे. आणि आतमध्ये कापड पण इतकं सुंदर लावलेलं आहे, आणि इतके स्वस्त आहे ना, तुम्ही लिंकवर जा, माहीत पण खूप स्वस्त आहे, काहीच महाग नाही. हाच मी उद्या रक्षाबंधनला घालणार आहे. दादा रसगुल्ला खा केले असं आहे, पण ओरिजिनल चांगला अजून भारी आहे. म्हणजे मी ह्याचे 2 मागवलेले, एक ठेवलं आहे आतमध्ये. का मागवले 2 ते सांगते नंतर. तर इकडे बघा अशी स्लीव्ज आहे. ठीक आहे, आणि हे स्ट्रेचेबल आहे बघा, कितीही साईज असू द्या, बिंदास घ्या. पण तिथे दिलेलं आहे तुम्हाला एक्सेल पाहिजे, डबल एक्सेल. आता मी डबल एक्सेलचा घेतला आहे, सांगते. आहे बघा इकडं डबल एक्सेलचा, कारण की माझा हा बांधा मोठा आहे ना, त्याच्यामुळे मला थोडंसं मी मोठं घेतलं आहे. आणि कापड बघा ना किती मस्त दिलेले आहे आतमधलं. क्लोज दाखवते, अच्छा क्रशमध्ये आहे. मागचा गळा असा पॅक आहे, व्यवस्थित दाखवते. चला उद्या हेच ब्लाऊज मी घालणार आहे साडीवर, आणि साडी तर म्हणजे खूप छान आहे उद्याची, रक्षाबंधनच्या दिवशी घालणारी, ते बघायला भेटेल. बांगड्या मस्त आहे, एकवर एक फ्री आहेत. आणि हो अजून एक दाखवायचं आहे, हे सोफ्याचं कवर आहे. आता हे सोफ्याला टाकणार आहे आम्ही, ते टाकल्यावरच माहिती पडेल ते कसं आहे. मी अजून बघितलं पण नाही आहे बघा, तुमच्या समोरच टाकेल. हे मी स्वतः बाय केलं आहे. साहिलला आता आम्ही 2 जण मिळून सोफ्याला लावतो कवर, कारण की ते सोफा खूपच खराब दिसतोय ना. इकडे बघा, अरे या अशाच्यात हे पाईप आलेले आहेत. बेटा ये खेलने की नहीं, इसमें रखिए, हम लोग को लगाना है वो. अरे सोफा में लगाना है, दीजिए. डाल देख के चिक्क मोत्याची माळ गाणं म्हणती. चल ठेव, हे टाकते मी, टाकताना तुम्हाला दाखवते. हा चला आता बांगड्या दाखवते मी. बांगड्या सगळ्या अशा एकवर एक फ्री आलेल्या आहेत आणि खूप स्वस्त आहे. नहीं मतलब एक और एक फ्री है, ये बघा. थांब ना बाळा, थांब. हां दिखाओ, हां ॲक्च्युली दिखा, तिकडे सामने से दिखाओ बघा. एक और एक फ्री ऑफर चालू आहे. हे बघा एक और एक फ्री, इकडे बघा. हे बघा क्लोज दाखवते तुम्हाला मी. बघा मी ह्या काही ओपन नाही करणार आहे, असेच दाखवते, कारण ते सेटिंग बसत नाही ओपन केल्यावर. बघा आहे का नाही सुंदर, बघा क्लोज. हां अजून आहे डिझाईन, त्या पण दाखवून देते. यासुद्धा एक और एक फ्री आहे. बघा ही या 2 ओपन करून दाखवते. वाव किती सुंदर आहे बघा. आणि हा जर तुम्ही बाहेर गेला ना, तुम्हाला 1000-1200 भेटणार 100%, तुम्हाला सांगते. इतक्या महाग देतात बाहेर दुकानामध्ये. अच्छा ऑनलाईन घ्या, एकदम स्वस्त भेटतात. 2 बाय 6चा आहे माझा हा, आणि त्याच्याबरोबर ह्या फ्री आल्या आहेत. एक और एक फ्री ऑफर. तिची डिझाईन बघा, काय नाही 300, 350, 250 काय अशाच किमतीमध्ये बरं का. 300पर्यंत जास्त काही किंमत नाही आहे बघा. या मॅरून कलरचा आहे, या थोडा कॉस्टली आहे, या 400 रुपयाचा आहे. या एक और एक फ्री नाही, हा सिंगल आहे बरं का. हा उद्या मी घालणार आहे.
एक ना परकर मी ऑर्डर केला होता, तो तुम्हाला दाखवायचा राहिला आहे, दाखवते. आणि हा असा नॉर्मल परकरवाणी नाही, हा थोडासा वेगळा आहे बरं का. हा मी फ्लिपकार्टवरनं घेतलेला आहे. व्हिडिओच्या खाली लिंक आहे बरं घ्यायची. पण मी याला ट्राय पण केला, ओपन केला, बघितला, पण इतका भारी वाटतं ना, असं इथून इथपर्यंत अशी एकदम फिटिंग छान वाटते. फक्त आपल्या साईजमध्ये घ्यायचा आहे आणि थोडासा कॉस्टली आहे बघा. आणि हे जे कापड आहे ना, हे नॉयलनचं आहे बघा. हे बघा, हा असा आपला जो आपली इथून ना अशी फिगर दिसते, छान वाटतं साडी घातल्यावर. उद्या घालणारच आहे मी तसं बघा. ठीक आहे, चला आता तुम्हाला सगळी शॉपिंग मी पटापटा दाखवली. विराजचं काय झालं, विराज निघालेला आहे, आत्ताच बसला आहे बसमध्ये. आणि हा व्हिडिओ आहे कधी गुरुवारचा, म्हणजे आज गुरुवार आहे, आज गुरुवार आहे, गुरुवारचा व्हिडिओ आहे. पण तुम्ही कधी बघताय माहिती नाही आहे, मला सांगा कमेंटमध्ये कधी बघताय. मी कधी एडिट केला, कधी होईल माझ्याकडनं, कारण की एवढे सगळे कामं करायचे. आता हा सगळा पसारा आवरायचा इथे ठेवलेला, स्वयंपाक करायचा, भरपूर कामं असतात तिकडे, त्याला कवर लावायचं. ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. साहिल जरा एक मदत करे मला, कवर लावायचे सोफ्याला. हां हां दादा, साहिल दादा भी करेगा ना. हां कवर लावायचे, चल. हां करतो का मदत? नाही झोपतो मी झोपतो मी, जाऊन दे. चल थांब एक मिनिट. इकडे बघा, मी बॅक कॅमेरे पण दाखवते, म्हणजे कसं तुम्हाला क्लोज दिसेल ना. बघा खरंच खूप छान आहे बघा. लाडूला बनवली डाळ खिचडी, लाडूला डाळ खिचडी बनवली, तिला खाऊ घातली मी पटकन. आणि औषधं वगैरे देऊन तिला झोपी लावली आहे. आणि म्हटलं चला पटापटा स्वयंपाक करून घ्यावा. मटकी मी बाहेरनं विकत आणली होती ना, हरभरे घरीच भिजवले होते. मग दोन्हींची मिक्समध्ये भाजी बनवली आहे, मटकीची आणि हरभऱ्याची. आणि शिजवून घेतले पहिले हरभऱ्याने ते, त्याच्यानंतर मटकीची भाजी मस्त भाली होती. आणि मी अशा प्रकारे बनवत असते, थोडंसं हिरव्या मिरच्या वापरते, लाल मिरची कमी वापरते. ठीक आहे. आणि इकडे बघा, ही जी लाडू आहे झोपेतनं उठली बरं का 2 तासामध्येच, आणि त्या याच्या खाली जाऊन लपून बसली. तिला मी तिथं दूध पाजते आहे, ऐकायलाच तयार नाही. साईलनी व्हिडिओ घेतला हा, म्हण नाही मला मी इथंच बसणार आहे, तुम्हाला तिथंच बसून दूध पाज. लाडू नाही असे कृष्णासारखेच, कृष्ण कसं करतं तसं लाडू करते. तर इकडे बघा मटकी किती छान झाली आहे, खूप टेस्टी झाली ती मटकी. आणि पुढे बघा मी काय केलं आहे. तर हे जे आहे ना, बटाट्याचं असं फ्राय बनवते. हे जे आहे ना, हे सोलायचं, पातळ गोल गोल कापायचं, आणि फक्त लसूण जिरे असं कुटायचं याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये. दाखवते मी तुम्हाला. आणि हे ना असं वरण भाताबरोबर इतकं भारी लागतं ना, दाखवते त्याला. त्यात फक्त हळद आणि मिरची पावडर टाकायची, खूप छान लागतं. बेसन पीठ. हाय, दूध पिलं, त्या डायनिंग टेबल खाऊन बाहेर यायला तयार नाही, आता बाहेर आली. असे पातळ कापायचे आहे. मीठ टाकून आहे ना 15-20 मिनटं ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इकडं मी बेसन पीठ घेतलं आहे, आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे, फक्त मिरची पावडर टाकली आहे बेसन पिठामध्ये, आणि जिरे आणि थोडंसं लसूण असं वाटून त्याच्यात पाणी वगैरे असं करून हे टाकलं आहे. त्याला थोडंसं असं मिक्स करून घेतलं आहे, आणि फक्त मिरची पावडर वापरायची आहे, बाकी काहीच नाही टाकायचं आहे. आणि मस्तपैकी असं मिक्स वगैरे करून घेतलं आहे. आणि मग त्याची नंतर नाही केली लाडू. विराज आल्यावर भजे बनवलं. मग मी आला आहे विराज खाली, आता एंट्री अप्रुव्हल केली. लय आणले ते 2 दात. दुपारी 2 वाजता निघालेला, आता रात्री 10 वाजलेत, आत्ता जस्ट पोहोचला आहे, येतोय. चला कसं झालं आहे काय माहिती विराज. तर बरं उड्याच मारती बाई केव्हाची. तिला लय आनंद होतो. चलो चलो अभी आ रहा है, अभी बेल बजेगी देखना. आता बेल वाजन बघा, टिंग टिंग. अरे सच वाजली, परत वाजली. खोल. मत खोल. हाय, कैसे हो? मैं कौन हूँ? अच्छा, बारीक झाला रे तू. माहिती झालं किती बारीक झाला तू. तर म्हणाले चांगलं जेवण आहे, मेस आहे. जेवतोच पोट भरतं. हा ते मेसताना काय रे साईल. ते मेसला पोट भरतं, पण ते मेस मध्ये ते नाही का जेवण वगैरे सोडायचं असते. हां, त्याच्यामुळे तू तर म्हणाल तब्येत झाली, तब्येत वाटतं, पण मला सगळं समजतं काही गोष्टी. मग मी बाहेर कोण मेसला ना. तू काय बोलला आता? इथे बघा विराजची तब्येत बघून ना मी अक्षरशः शॉक झाले. तो मला बोलला मम्मी मला मेस चेंज करायची. मी मेस तिची चेंज केली बरं का, कॉलेजमध्ये लावली. तो मला व्हिडिओ कॉल करायची, तर मला म्हणायचं मम्मी तब्येत खूप छान झाली, जेवण खूप छान आहे,
आणि असं काय झालं मी अगदी विचारात पडले आहे की असं काय प्रत्येक गोष्ट मी जेव्हा ह्यांना देते तर हे असं का होतंय मी खरंच खूप रागात होते आता काही पण नको शिकू रे ते साईवरा लाडूला काही शिकवतो किधर है लाड़ दिमाग किधर है भाई वो बताओ ते बघ ए दिमाग घुटणे म्हणे काय काय साईल पुरीला शिकवतं घुटण्यात डोकं आहे म्हणून इधर है हां साहिल दादा किधर है इधर लाडो बोल साईल दादा का दिमाग किधर मेरा है दादा का उधर है आपका कहाँ मेरा है दादा यहाँ का भी है और साहिल दादा मेरा किधर दादा है? का भी घुटने में ही साहिल है दादा किधर है मेरा दादा का भी घुटने हाँ में है। वेरी गुड ऐसा कुछ क्या अभी आपको कल क्या हुआ विराजला म्हणलं आंघोळ करून घे बाहेर नाही आलाय तर आंघोळ करतो तोपर्यंत मी हे फ्राय करते हे ना पाण्यामध्ये मी ठेवून दिलं होतं 15-20 मिनटं आता ना हे जे बटाटे आहे ना हे असे सॉफ्ट झाले बघा. चला दाखवते तुम्हाला आणि हे कसं आहे ना गरम गरमच छान लागतं बरं का जेव्हा जेवायला बसायचं ना तेव्हा फ्राय करायचे क्या हुआ बचपन में ज्यादा हवा लगती था हाँ बहुत फोन देखा मैंने इसलिए मेरे को चश्मा लग तब गया अभी तक मैं आपके इतना ही था फिर मुझे चश्मा लगा तब आप अभी तक क्या चश्मा पहन के रखते हो अपने अभी वो रखना पड़ेगा जिंदगी भर मुझे भी दिखाओ तो हाय सगळ्यांना जेवायला वाढलं मी इकडे आणि मग लाडूच्या पप्पांनी साहिलला विराजला त्यांना पण समजलं तब्येतीवरनं त्याला खूप समजून सांगितलं आहे पण आता काय असं प्रत्येक वेळेस होतं आहे मला काही समजत नाही आहे असो इंटरनल में क्यों कम दिया हम लोगों ने अटेंडेंस नहीं था तुम्हारा अटेंडेंस थोड़ी कम थी और वो जो बुक्स देते हैं कंप्लीट करने के वो थोड़ा थोड़ा रह गया था लास्ट में क्यों ऐसा बहुत कंप्लीशन था कंप्लीशन ही बहुत था क्या कंप्लीशन बहुत था पूरा नहीं हुआ ये सब एक्सक्यूज है विराज तुम भी जान रहे हो यहाँ पे 12th को मेरे इंटर मार्क्स पूरे हाँ तो मार्क्स अच्छे रहने चाहिए याद रखो तुम्हारे मार्क्स बताते हैं कि तुम कितना तैयारी किए हो तो देखो जब तुमसे जब सवाल पूछा जाएगा ना IIT कहीं भी तो 11 से भी होगा ये नहीं किसी को 12 से पूछने जा रहे कहीं भी सगळ्यांचे जेवण वगैरे झालं मग मी किचन वगैरे साफ करून घेतलं लाडूच्या पप्पांनी मेहंदी ऑनलाईन ऑर्डर केली ती ब्लँकेटवरनं मग लाडूला मेहंदी काढ बोलली लाडू म्हणती मम्मी मला ना दादाचं नाव काढ मग मी तिचं नाव काढलं आहे साहिल दादाला म्हणती तू पण मेहंदी काढ मग तिचे पप्पा व्हिडिओ शूट करताय आणि विराज झोपला आहे थकला होता ना झोपला आहे विराज किसका चलो अब लाडो बोल दिया अब लगाओ साहिल को गलत है ये चलो चलो कितना लगाना साहिल दादा को क्योंकि मेरा ज्यादा ऐसे ज्यादा को भी ज्यादा कम लगेगा तो गुस्सा है लड़कियां लगाती है मेहंदी लाडू का एक बिंदी भी लगा नहीं मेरी इसी का बार बार निकलेगा नहीं इसका बिंदी हो डन हाँ मैंने लास्ट टाइम लगाया था बहुत सुंदर लगा ठीक है लगाओ साहिल को लगाओ लाडो बोल दी चलते ना अरे उधर इकडं प्रेम राहिली व्हिडिओ अब लाडो लगा इन्स्टंट मेहंदी होती लगेच धुतली आहे आणि मला ना विराजला बघितल्यानंतर ना माझा अख्खा मूड ऑफ झाला झोपला आहे तो असं का म्हणजे कुठं कमी पडतं काय कमी पडतं खूप सारं टेन्शन झालं मी साहिलला खूप बडबड केली की असं का मी सगळं करते ना रे तुम्ही शिकायचं ना रे फक्त जेवण वगैरे सगळं तिथं लावलं आहे ना मग असं का त्याची तब्येत झाली तर जाऊ दे मी काही समोर येत नाही व्हिडिओला इथे सेंड करते बाय बाय